दिशा मॅडम, इथेच थांब. पुढे नको जाऊस. मांजर आडवं गेलं ना की मग पुढची कामं नीट होत नाहीत. आणि मला ना खूप घाई आहे आता. मला जायचंय शॉपिंगसाठी. माझा टाइम वेस्ट नको करूस. आणि पारू, तू आता इतक्या मोठ्या घरात पुन्हा एकदा राहायला आलीयस, स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलायस, शिक्षणही घेतेस, पण तरी मॅनर्स कसे नाही शिकलीस अजून? मी काय शिकायचं काय नाही हे तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. आणि हो, मला हौस नाहीये तुमची वाट अडवायची. खरं तर ना, तुम्ही माझ्या वाटेत सारख्या सारख्या आडव्या येता, मांजरी सारख्या. मूर्ख आहेस तू. मला असं हाताला धरून मोडत इकडे का आणलंयस? आधी स्वतःच्या ताटात जे वाढून ठेवलंय ना ते निस्तरा, आणि मग जा जिकडे जायचंय तिकडे. मग नाही अडवणार तुम्हाला कोणीच. तू पावळट आहेस का? हा, काय बडबडतीयस? काय ताटात वाढून ठेवलंय? काय काय केलंय मी? आठवत नाहीये? बोलले होते ना तुम्हाला बदाम खा म्हणून. तुम्ही पण ना दिशा मॅडम, हरकत नाही. आठवत नाही ना, हरकत नाही. मी आठवण करून देते तुम्हाला. मी घरातल्या सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही काय केले ते. प्रीतम सर, प्रिया मॅडम, बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला माहिती आहे दिशा मॅडमनी काय केलंय ते? काय? आज दिशा मॅडम पारू किचन मध्ये आलेल्या. अनाथ आश्रमातल्या मुलांसाठी जे जेवण बनवलं होतं त्यात त्यांनी विष घालवलं. काय? हो, दिशा, दिशा मॅडम, त्या निस्वार्थानं निष्पाप मुलांच्या जीवाशी खेळून काय मिळालं तुम्हाला? किती पिंडोकस ना तू. तोंडाला येईल ते बोलत सुटलीस. मी असं काही का करेन? हा, उगाच काही काय बोलतेस तू? मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला माझा बिझनेस बंद करायचा आहे, म्हणून तुम्ही वाटेल त्या थराला जाऊ शकता, आणि म्हणूनच आता तुम्ही हे सगळं केलंय. मी काही केलेलं नाहीये. त्या तुझ्या किचन मधल्या बावळट बायकात ना, त्यांच्याकडून चुका झाल्या असतील, त्यांनी काहीतरी केलं असेल. त्यांच्या चुकांचा आरोप तू माझ्यावर नाही लावायचा. दिशा मॅडम, तुम्ही पारू किचन मध्ये वेश बदलून आला आणि तिकडे येऊन तुम्ही काय घोळ केलाय ना, हे सगळं CCTV मध्ये रेकॉर्ड झालंय आणि त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. मी असं काही केलेलं नाहीये. माझा काही संबंध नाहीये. तू काय बोलतेस मला खरंच काही कळत नाहीये. दिशा, तू कारस्थानं करतेस हे माहित होतं, पण इतक्या खालच्या दराला जाशील असं वाटलं नव्हतं ग कधी. एक मिनिट, मला नाही माहिती हे सगळं काय. मी काही केलेलं नाही. हे खोटं आहे सगळं. पारू, मूर्ख. आरू ही अशी ऐकणार नाही. तू आत्ताच्या आत्ता जा आणि आईला सगळं सांगून टाक. आईच बघेल काय करायचं हिचं ते. नाही, नको प्रीतम सर. देवी आत्ता आजारी आहेत, त्यांना आत्ताच काही सांगायला नको. आपण नंतर सांगूया त्यांना. आधी यांचं काय करायचंय ते बघूया. ह्यांनी लय मोठी चूक केली आज, आणि त्याची शिक्षा तर यांना मिळणारच, आणि ती शिक्षा मी देणार. तू मला शिक्षा देणार? तू कोण आहेस मला शिक्षा देणारी? हा, कोण समजतेस का तू स्वतःला? या घरची मोठी सून आणि पारू टिफिन सर्व्हिसची मालकी.
तुला जे करायचंय ना ते कर. तो व्हिडिओ कोणाला दाखव नाहीतर डिलीट कर. आय डोंट केअर. मी तुला अजिबात घाबरत नाही. एक चल. काय कसला विचार करताय तुम्ही? तुम्ही ऐकलं नाहीत का माझं? नेकलेस हवाय मला. मला किटी पार्टीला जायचंय. उशीर होतोय. वेळ वाया घालवताय तुम्ही माझा. द्या ना पटकन. प्रीतमने काय घोळ घालून ठेवलाय. प्रीतम प्रीतमने का घेतला माझा नेकलेस? हा? आणि मुळात तुम्ही कसं त्याला नेऊ दिलात? प्रीतम प्रीतमचा काय संबंध? अहो, तुम्हीच तर आता प्रीतमचं नाव घेतलं. अगं तू काही ऐकतेस ग. मी फक्त विचार करत होतो तुझा नेकलेस तुझाच आहे ना. मी आणून देतो ना तुला. मी एक मिनिट. तुम्ही काहीतरी लपवताय का माझ्यापासून? हा? तुम्ही खरं खरं सांगा. मला आत्ताच्या आत्ता माझा नेकलेस हवा. द्या. या दिशा मॅडम, पारू किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. मूर्ख. काय प्रकार आहे हा सगळं? का आणलंस तू मला इथे? शिक्षा भोगायला. काय? दिशा मॅडम, आजची सगळी ऑर्डर तुम्ही पूर्ण करायची. एकटीनं आत्ता आमच्या समोर. एक चल. मूर्ख. मी असलं काही करणार नाहीये. आणि तू कोण आहेस मला कामं सांगणारी? सीसीटीव्ही फुटेज बघितले ना तुम्ही? ठीक आहे, मी एक काम करते. मी आत्ता पोलिसांना बोलावते. त्यांना हे सीसीटीव्ही फुटेज दाखवते. मग ते बरोबर शिक्षा देतील तुम्हाला. त्यांचं जाऊ द्या. त्यांच्यापेक्षा देवी आई तुम्हाला जी शिक्षा देतील ना ती वेगळीच आहे. त्यामुळे तुम्हीच विचार करा. लागताय ना कामाला?